सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे कन्हैया. लिहिलेली आहे सतीश बर्वे यांनी आणि मला एका माझ्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती मिळाली. वाचून दाखवते. त्याला जाऊन आज आठवडा झाला, पण ती गोष्ट मन मानायला तयार नाही. वाटतं येईल कुठून तरी आणि पायाशी घुटमळत बसेल, जोवर मी डोकं कुरवाळवून त्याचे लाड करत नाही. माझा बेस्ट फ्रेंड होता तो, खऱ्या मित्रांपेक्षाही जवळचा. सगळे लाड आणि हट्ट पुरवून घ्यायचा. आमच्या घरातील एक हक्काचा बनला होता तो. काही वर्षांपूर्वी एक दिवस दुपारचा भाजी मार्केटमधून आमच्या माईच्या मागोमाग थेट बंगल्यात आला पाहुणा म्हणून. झालं. विक्रमला म्हणजे माझ्या धाकट्या भावाला तो फार आवडला. त्यांनी बाबांजवळ हट्ट धरून त्याला बंगल्यात ठेवून घेतला. बघता बघता घरातील सगळ्यांनाच त्याचा लळा लागला. त्याच्या काळ्या सावळ्या रंगावरून माईनं त्याचं नाव कन्हैया ठेवलं. त्याचा काही हट्ट नसायचा. घरात जे जेवण बनायचं ते तो आवडीनं खायचा. तो ज्या दिवशी आला तो दिवस पकडून त्याचा वाढदिवससुद्धा आम्ही मोठ्या आनंदाने साजरा करायचो दरवर्षी. विक्रमने हट्ट धरून त्याला घरी ठेवला खरा, पण त्याचा उत्साह काही दिवसातच मावळला आणि मग कन्हैयाची जबाबदारी आपसुकच माझ्यावर आली. त्याचं खाणं पिणं, आठवड्याची आंघोळ, रोज सकाळ आणि रात्र त्याला फिरवून आणणं, ही सगळी कामं माझ्या रोजच्या दिनचर्येमध्ये समाविष्ट झाली. मी नसलो कधीतरी तर मात्र विक्रम रडत खडत का होईना पण माझी कामं करायचा. बंगल्याच्या मुख्य दरवाजाजवळ त्याचा खडा पहारा असायचा. विक्रमची खरी कसोटी लागायची जेव्हा कामानिमित्त माझे मुंबई बाहेर जाणं व्हायचं. बऱ्याचदा मी पहाटे निघून रात्री उशिराने परतायचो. प्रवासाची बॅग मी काढली भरायला की कन्हैयाला अंदाज यायचाच त्याचा. मग आदल्या रात्री त्याचे जास्त लाड करायला लागायचे मला. त्याला जवळ घेऊन मी सांगायचो की बाबा रे, मी उद्या नाही आहे, तर विक्रमकडून तुझं सगळं नीट करून घे बरं का. मी पहाटे निघालो की दरवाजाच्या आवाजाने हा देखील अंगणातील त्याच्यासाठी बांधलेल्या लाकडी घरातून उठायचा. त्याच्याशी दोन शब्द बोलल्याखेरीज माझा पाय बंगल्यातून निघत नसे. मी रात्री उशिराने येईस्तोवर स्वारी जागी असायची आणि मी बंगल्यात शिरताच माझ्या अंगावर असा काही झेपावायचा की जणू काही तो सांगायचा की आधी माझ्याशी बोल आणि मगच घरात जा. एकदा मी असाच 2 दिवसांनी येणार होतो, तर कन्हैयाने तेव्हा कमालच केली होती. रात्री बिलकुल जेवतच नव्हता. शेवटी विक्रमनं मला व्हिडिओ कॉल केला. मी कन्हैयाशी बोललो. त्याला कळत नव्हतं की नक्की आवाज कुठून येतोय, पण त्याचं जेवण संपेपर्यंत माझा व्हिडिओ कॉल सुरू होता. खरंच पाळीव प्राण्यांचं जग किती वेगळं असतं. आपल्यासारखे त्यांना बोलता येत नाही, पण तरी देखील त्यांच्या भावना ते तुमच्यापर्यंत कशाही करून पोचवतातच, एवढं मात्र खरं आहे. रविवार म्हणजे त्याचे आणि माझे वेगळेच विश्व असायचे. आम्ही दोघेही रविवारची आतुरतेनं वाट बघायचो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमच्या दोघांची धमाल सुरू असायची. माईसुद्धा मला लटके रागावून म्हणायची की राहुल, अरे त्याचं ठीक आहे, पण तू सुद्धा लहान मुलासारखा वागतोयस. मग मी माईला ठणकावून सांगायचो की माई, रविवारी आम्हाला काही बोलायचं नाहीस तू. आज आमच्या दोघांचा दिवस आहे. आज घड्याळ बंद आहे. आम्ही मनसोक्त मजा करणार. असं म्हणून मी खरंच कन्हैया सोबत बंगल्याच्या आवारात अगदी धुडगूस घालायचो. जरी माई रागावली असली तरी आमच्या दोघातील नातं तिला अचंबित करायचं. आमचे दोघांचं बागडणं ती कौतुकानं पाहत राहायची. असा हा आमचा लाडका कन्हैया काही आजाराचं निमित्त होऊन एक दिवस अचानक आम्हाला सोडून गेला. तो तर घरातीलच सदस्य होता. कोणी कोणाचं सांत्वन करायचं असं झालं होतं त्या दिवशी. सगळ्यात जास्त धक्का माईला बसला होता, कारण तीच जास्त वेळ त्याच्यासोबत घालवायची. संबंध घरावर शोककळा पसरली होती. आमच्या नकळत आमच्या मोठ्या कॉलनीमध्ये कन्हैया किती जणांचा लाडका होता हे त्याला शेवटचं बघण्यासाठी आलेल्या बच्चे कंपनी आणि तरुण मुलामुलींकडे बघून आम्हाला कळलं.
एक अध्याय संपला होता. कन्हैयाशिवाय जगणं पुढचे कितीतरी दिवस आम्हाला किती जड गेलं ते आमचं आम्हालाच ठाऊक. आजही माई त्याच्या आवडीचं काही केलं घरात तर त्याच्या वाटणीचं एका ताटात ठेवून ते ताट ती अंगणात ठेवते. पक्षी येऊन ते खातात आणि त्यावेळी माईचे डोळे मात्र पाण्याने भरून येतात. ही कथा लिहिलेली आहे श्री सतीश बर्वे यांनी. तर सतीशजी, तुमचे खूप खूप आभार. अगदी मनपूर्वक आभार. खूप छान लिहिलं आहे. खरंच प्राणी जे असतात ना, ते अगदी आपल्यावरती अगदी अतिशय प्रेम करतात आणि त्यांच्या काही अपेक्षा नसतात आपल्याकडनं. त्यांच्या इतका चांगला मित्र मिळणं खरंच कठीण आहे. पुन्हा एकदा आभार मानते सतीशजी तुमचे. खूप छान पोस्ट आहे. माझी खात्री आहे माझ्या सगळ्या श्रोतृवर्गाला पण ही गोष्ट नक्की आवडेल. धन्यवाद. पुन्हा एखाद्या अशा छान गोष्टीसह भेटणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.